नमस्कार, श्री स्वामी समर्थ। लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये कुलदेवतेचा मंगल कलश स्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवतेचा कलश का स्थापन करावा, कधी स्थापन करावा, कलशातील पाणी कधी बदलावे, त्या पाण्याचे काय करावे, सुपारी नाणं यांचं काय करावे, नारळाला जर कोंब आला असेल तर काय करावे, नारळाला तडा गेल्यास काय करावे, जर कुलदेवीचा कलश असेल तर नारळ कधी बदलावा आणि कुलदेवतेचा कलश असेल तर नारळ कधी बदलावा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, काही जण घटस्थापना करतात तर काही जण घटस्थापना न करता अखंड दीप लावतात किंवा कलश स्थापना करतात आणि त्यानंतर 9 दिवसाचे उपवास करून त्यासमोर बसून पूजा करत असतात। तर इथे मी घर स्वच्छ पुसून घेतले आहे आणि जिथे मला कलश स्थापना करायची आहे तिथे मी चौरंगाखाली स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतले आहे आणि त्यावर चौरंग ठेवून त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरून आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवून घेतला आहे आणि चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून घेतली आहे। तुम्हाला जसं सजवता येईल तसं तुम्ही सजवून घ्यायचं आहे। पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण समई लावून समईची पूजा करणार आहोत। हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेणार आहोत। त्यानंतर एक फुलही समईला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण सर्वात अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत। इथे मी जोडपान घेतलेले आहे। त्या जोडपानावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती गणपती म्हणून सुपारी ठेवणार आहे। एक नाणं ठेवलेलं आहे। सुपारीला गणपती स्वरूप म्हणून हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत। एक फुलही अर्पण करायचं आहे। पूजा झाल्यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत। आपण 1.25 मूठ तांदूळ घ्यायचे आहे। इथे आपण अष्टदल काढणार आहोत। जेव्हा तुम्ही कलश स्थापन करता तेव्हा तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरही अष्टदल काढू शकता किंवा कपड्यावर ही मी जसं काढले तसंही काढू शकता। आता नवरात्र आहे म्हणून अष्टदल मी काढून घेणार आहे। तुम्ही स्वस्तिक देखील इथं काढू शकता। अशा पद्धतीने अष्टदल काढायचं आहे। 8 दिशांना अष्टदल काढायचं आहे। अष्टदलाच्या रेषा या बाहेरून आत ओढायच्या आहे। अशा प्रकारे अष्टदल कमल काढून झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। तर या तांब्यामध्ये मी कलश स्थापना करणार आहे। यात मी पाणी भरून घेतलेलं आहे। तर आता या कलशाला हळदी कुंकू लावून घेणार आहे। तुम्ही स्वस्तिकही काढू शकता। आता या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल टाकून घेणार आहे। आता या कलशाला आपण लाल पिवळा धागा हा 9 वेळेस गुंडाळून बांधून घेणार आहे। तर तुम्ही ते 7 वेळेस बांधू शकता किंवा 9 वेळेस बांधला तरी काही हरकत नाही। तर बघा, अशा प्रकारे मी ते हा धागा 9 वेळेस कलशाला गुंडाळून तो बांधून घेणार आहे। आता याच्यावरती आपण खाऊचे पानं किंवा आंब्याचे 9 किंवा 5 पाने लावू शकता। त्यानंतर आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे। तर घटस्थापनेच्या अगोदर नारळ पाण्यात भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आता हा तयार केलेला कलश आपण जे अष्टदल कमल काढून घेतले आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। तर अष्टदल कमल जे काढलं आहे त्याच्यावरती अगोदर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कलश आपल्याला तिथे ठेवून घ्यायचा आहे। कुलदेवतेचा कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, शांतता लाभते। तसेच घरातील सदस्यांचे आरोग्य आणि उद्योगधंद्यामध्ये वाढ होते। आपल्या घरात चांगले विचार, चांगले वातावरण राहते। हा कलश आपण नवरात्रीमध्ये स्थापन केल्यामुळे या कलशाला अजिबात हात लावायचा नाही किंवा हलवायचा नाही।
पण इथून पुढे हा कलश देवघरामध्ये ठेवणार आहोत। त्यानंतर यातील पाणी आपण रोज बदलायचे आहे। जर तुम्हाला रोज जमले नाही तर तुम्ही मंगळवार शुक्रवार पाणी बदलू शकता। सुपारी नाणं तेच ठेवायचं आहे आणि कलशातील पाणी झाडात कुंडीत टाकायचं आहे। जर हा कलश तुम्ही देवीसाठी ठेवणार असाल किंवा तुम्ही याची स्थापना आपल्या देवीच्या नावाने करणार असाल तर हा नारळ जर तुम्हाला त्यातला नारळ बदलायचा असेल तर तुम्ही तो नारळ पौर्णिमा, पंचमी, अष्टमी, नवमी किंवा नवरात्रीमध्ये बदलू शकता। जर देवासाठी ठेवणार असाल तर त्यातील नारळ तुम्ही शिवरात्री, चतुर्थी, पौर्णिमा या दिवशी बदलू शकता किंवा हाच नारळ जोपर्यंत त्याला कोंब येत नाही किंवा तडा जात नाही तर तुम्ही हाच नारळ वापरू शकता। जर नारळाला कोंब आला तर जोपर्यंत तुम्हाला शक्य असेल तोपर्यंत तोच नारळ ठेवायचा आणि त्याची काळजी घ्यायची आहे। नारळ जेव्हा खूप मोठा होईल किंवा आता आपल्याला त्याची काळजी नाही घेता येणार तेव्हा तो नारळ शेतात पुरावा। तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता लाभण्यासाठी या नवरात्रीमध्ये हा मंगल कलश कुलदेवतेच्या नावाने स्थापन करा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।